नांदेड जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी दडलेल्या आहेत. येथील शीख धर्मियांचं श्रद्धास्थान असलेले हुजूर साहिब सचखंड गुरुद्वारा 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं माहूर येथील रेणुकादेवी मंदिर तर दत्ताचं जागृत देवस्थान, विस्तीर्ण गोदावरी महानगरीनजीक असलेला विष्णुपुरी प्रकल्पाचा जलाशय आदी ठिकाणं पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहेत. राज्यातील शिर्डीच्या धर्तीवर नांदेड इथं विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील असून विमानसेवा सुरू करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यात येईल असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले. नांदेड जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीस नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ टवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दंड, नियोजन विभागाचे उपआयुक्त किरण गिरगावकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व इतर विभागाचे अधिकारी यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नांदेड जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा सचित्र आढावा सादर केला. तसंच जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25च्या ₹426 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखडा राज्यस्तरीय समितीस मान्यतेसाठी सादर केला. नांदेड जिल्ह्याची असलेली व्याप्ती 16 तालुके, 2 राज्याच्या असलेल्या सीमा लक्षात घेता विविध विभागानं विकास कामासाठी निधीची मागणी केली आहे. या विकास कामासाठी 200 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक विचार करू असं सांगितलं. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सचित्र सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावा सादर केला.